कॅमेरे, कारण गेल्या MPL मध्ये आपण बघितलं त्याच्यामध्ये किंबहुना बऱ्याच वेळेला बॅनर, ॲडव्हर्टाईज, जाहिरात, आपल्याला किंबहुना एखादा चित्रपट पाहताना सुद्धा ना मित्रांनो जर ॲड आली, जाहिरात आली तर ती आपण स्किप करतोय. आणि माझ्या घरी घर बसल्या जे या लीगचा आस्वाद घेत आहेत त्यांना वारंवार ते बॅनर किंवा ते ॲड पाहणं कंटाळवाणं वाटत असेल तर अगदी तुम्हाला खेळ जर कॅप्चर करता आलं नाही तर जा तुम्ही माझ्या पॅव्हेलियन कक्षेच्या बाहेर ज्या ठिकाणी स्टँड बनवलेले आहेत त्या स्टँडमध्ये असणाऱ्या माझ्या प्रेक्षकांना प्रसारित करा. किंबहुना त्यांच्या घरातील एखादा व्यक्ती पाहत असेल तुमच्या प्रीमियर लीगचा थरार, किंबहुना त्याला कॅमेऱ्यामध्ये त्या स्क्रीनवरती पाहून त्यांनाही आपसूक आनंद होईल. एक सबस्क्रायबर वाढू शकेल माझ्या 24 लाईव्हचा. आणि म्हणूनच मैदान आणि मैदानाच्या बाहेर कैक वेळेला आपण पाहतोय आंतरराष्ट्रीय सामने ज्या वेळेला चित्रीकरण करणारे कॅमेरामन सुद्धा मैदानाच्या बाहेर असणारा हायवे रस्त्यांवरती गाड्यांची वर्दळ सुद्धा कॅप्चर करतात. हिरवा कंदेल गेम स्टार्ट होतोय. 3, 2, 1 सोहेल पवार ऑन ट्रॅक, बॉलिंग अतिशय सुरेख मारला, चेंडूला दिली दिशा, चेंडू जाणार एक जमिनीला पॅरलल समांतर, एक खणखणीत षटकार. डाव्यानं या वेळेस मात्र दिला फटका, चेंडू गेला सरळ हातानं स्ट्रेट केला. 6 धावांसाठी षटकार. सोहेल टू साईश. या वेळेला मात्र परेड बॅटची घेतोय. इथं मात्र झेलच्या स्वरूपामध्ये साईश होणार बॅक टू पॅव्हेलियन. त्यावेळेस थोडी घाई केली कारण कर्णधार सफल ठरला. पहिल्या मॅच मध्ये याच साईजनं टर्निंग पॉइंट दिला, एक वळण दिला मॅचला. पिट्टूला मात्र परतावलं होतं. तुम्हाला आठवत असेल जर अगदी आपण 1 तासाच्या पाठीमागे किंवा 1.5 तासाच्या अगोदर जर आपण बघितलं तर 11:45 नंतर त्याचं विकेट फॉलोअप झालं असावं पिट्टूचं. त्यावेळेला याच साईजनं पिट्टूला परतावलं होतं आणि त्याच पद्धतीनं मला वाटतं तेव्हाही पिट्टूच्या बॅटमधून एक षटकार लगावला होता. आता तसंच झालं. इथं मात्र गोलंदाजी मार्कवरती दिसतोय तो सोहेल टेनिस क्रिकेटमधील उरणच्या पश्चिम विभागातून खेळणारा टेनिस क्रिकेटपट्टू. नाव आहे सोहेल. जलद गतीचा गोलंदाज आपल्या गोलंदाजीतून नजाकत दाखवतोय. पहिल्याच चेंडूवरती खरपूस समाचार घेतला. एका हाती जणू आपला हा फटका स्ट्रेट हिट केला आणि मात्र 6 धावांना आता याच साईच्या जागा भरून काढण्यासाठी जातोय. पश्चिम विभागातीलच नाव आहे समीर अत्तार. या समीर अत्तारनं JNPTच्या मैदानावरती खरं तर याच्या प्रसिद्धीची दारं उघडी केली. मला वाटतं GP फुंडे सोबत तो सामना असावा आणि त्या वेळेला JNPTच्या मैदानावरती समीर अत्तारची फलंदाजी बघितली होती. आपली टीम नागाव खेगावची अंतिम सामन्यापर्यंत लेफ्ट आर्म द विकेटनं मारा करतोय. अतिशय सुरेख राऊंड द विकेटनं मारा करतोय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटनं मारा करताना या वेळेस पंचांच्या डाव्या हातानं मारा करणारा डाव्या हाताचा गोलंदाज नाव आहे सोहेल. 1 धावसंख्या पलून काढली. समीर अत्तारच्या जर गेल्या फलंदाजीवरती जर नजर दृष्टिक्षेप टाकलात तर किंबहुना आपल्या लक्षात येईल की समीर अत्तारनं एक छान फलंदाजी मैदानावरती केली. तोच समीर अत्तार आता मात्र सलामीसाठी आलेला सलामीवीर नाव आहे चेतन. स्ट्राईक रेट पंचांकडून गाठ घेतोय आणि या वेळेला टेल करतोय कोणत्या खेळाडूला कोणत्या फील्ड झोनमध्ये क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल केलेला आहे. पॉवर प्लेचं षटक आहे आणि या वेळेस अगदी निश्चित सांगायचं झालं तर प्रत्येक खेळाडूंमध्ये एक दमखम असतोय. आणि आता पाहू शकाल लॉंग ऑन कडे असणारा क्षेत्ररक्षक शॉर्ट ऑन कडे सरकवला आणि त्याचबरोबर लॉंग ऑफचा खेळाडू परत एकदा अतिशय सुरेख. काय होणार. पिट्टूचा झेल. अशाच प्रकारे पिट्टूचा झेल सोडला होता ज्या वेळेला साईश खेळत होता. आज साईशला त्याच प्रकारचे हे क्षणचित्र पाहायला मिळत आहेत. तसाच झेल होता. चैतन्य
खरं तर याच्याकडून झेल भूमीला दान झाली तोपर्यंत एक धावसंख्या सहजगत्या चेतननं स्वतःचं खातं उघडलं. चेतन आणि समीर अत्तार उंचीचा जर विचार केला तर सम उंचीचे दोन खेळाडू आहेत. रंगामध्ये थोडासा विरोधाभास असेल परंतु खेळीमध्ये मात्र तसं दिसतो कारण दोन्ही एक एक या धावसंख्येबरोबर खेळतायत. लीग खेळ क्रिकेट आणि आपल्या चाहत्यांचा असणारा प्रेम सफल होण्याचा प्रयत्न केला. ऑफस्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू होता थोडासा. इथं मात्र निर्धाव चेंडूची सांगता 0 धावसंख्येची मोहर लागली जातोय. बहुतांश सोहेलच्या चेंडूंचा जर विचार केला विवेक तर सोहेला ऑफस्टिकला अगदी उजव्या यष्टीला जास्तीत जास्त चेंडू फेकण्याचा प्रयत्न करतोय. जे चेंडू खेळण्यासाठी थोडीशी दिक्कत अडचण निर्माण होतोय ती फलंदाजाला. शॉट फुल टॉस चेंडू होता. यावेळेला मात्र तशाच प्रकारे मांडण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न सफल ठरला. 1-1-1 वैयक्तिक आतापर्यंत 4 चेंडू खेळतोय समीर 3 आणि 2 धावसंख्या स्वतःच्या खात्यावरती जमा करतोय. चेतन मात्र खेळतोय 1 चेंडू फेस झाला. 1 धावसंख्या निश्चित जमा केली. झेल उडाला होता. षटकाची समाप्ती क्वालिफाईड पंच अंपायरांकडून आणि त्याचबरोबर 1 षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या धावपटालावरती 1 षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 9च्या घरात. मार्क वरती सोहेल धार पॉवरच्या टीम कडून अद्विक स्पोर्ट्स म्हणून ज्या टीमचं नाव उरणमधून बिलॉंग करणारी टीम आहे. लीग मध्ये खेळत असताना आता विजेता संघ खेळतोय. उशिरा येणाऱ्या प्रेक्षकांना सांगू इच्छितोय परत एकदा या सामन्यामधून जिंकणारा संघ थेट आजच्या सेमीफायनल मध्ये प्रवेश करणार. परत एकदा संध्याकाळच्या शेवटच्या मॅच मध्ये त्या टीमला त्या संघाला त्या स्क्वॉडला पाहायला मिळेल आणि त्यातही विजय संपादन केला या टीमनं तर टॉप 6 मध्ये क्वालिफाय होईल हा संघ आणि म्हणूनच त्याच्यासाठी महत्त्वपूर्ण लढत आहे असं म्हटलं तर वावगं ठरलं जाणार नाही. याच्या अगोदरच्या 2 खेळलेल्या लढत या महत्त्वपूर्ण नव्हत्या तशा कारण पहिला सामना हरलेला संघ कैक वेळेला आपण चॅम्पियन ठरलेला पाहिलंय. अतिशय सुरेख. या वेळेला मात्र बॅट आणि चेंडूचं समीकरण हवं तसं जुळलं नाही. तोपर्यंत समीर अत्तारच्या बॅट मधून आला स्क्वेअर लेगच्या दिशेनं फाईन लेगच्या दिशेनं आलेला मात्र 1 धावसंख्या प्राप्त होते. धावसंख्या धावपटलावरती 1 षटक एका चेंडूच्या समाप्तीनंतर 1 बाद 10च्या घरामध्ये. नवीन आलेला गोलंदाजी मार्क वरती आयुष कोहली अद्विक स्पोर्ट्स कडून खेळतोय. उरणच्या टीम कडून खेळतोय तर मितांश 11 गावदेवी विंधणे. त्याचबरोबर याच्या नंतरचा लुजर जो सामना होणार आहे जय माता दी दिघोडे या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल तुम्ही कुठेही जाऊ नका. या सत्राच्या समाप्तीनंतर आपल्याला टॉस साठी प्रेझेंटेशन बॉक्स कडे आमंत्रित केलं जाईल. एकीकडे असणार पिट्टू तर दुसरीकडे असणार योगेश पाटील बाबू. विंधणे आणि दिघोडे अगदी जवळच्या गावांचे झुंज असेल आणि त्यातून पाहायचो आहे खेळ कसा होईल. आयुष या वेळेला गोलंदाजी ट्रॅक वरती वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक मोठी जुई जैन कडून मारा करतोय तोच आयुष. चेतन साठी आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न मनगटाच्या साह्यानं टोलवण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल अयशस्वी. विकेटच्या वरून सरळ गेला चेंडू यष्टरक्षकाच्या हातामध्ये विसावला गेला. विकेट किपरनं केली नाही चुकी. 0 धावसंख्येची मोहर लागली गेली. खरं तर असं म्हटलं जातोय की संघ सुस्थितीमध्ये असताना अशा प्रकारचे फटके आणि त्याही फटक्याना खरं तर हे जोखमीचे फटके बेभरोशी फटके असं म्हटलं तर वावगं ठरलं जाणार नाही आणि म्हणूनच अशा फटक्यांमधून भरोसा मात्र कायम राहिला नाही. परत एकदा अतिशय सुरेख डिपेक्स्ट्रा कव्हरचा जो निवडला जाईल चेंडू सरळ सीमा रेषेच्या बाहेर एक आलेला एक खणखणीत चौकार. तिसऱ्या चेंडूवरती एक चौकार एक एकेरी 1-0. आतापर्यंत चेंडू संपले 3. प्रतिस्पर्धी टीमला 5 धावा त्यात 1 चौकाराचा समावेश आहे. चेतन चेंडू मात्र अगदी जमिनीला गुदगुल्या करत चेंडू मात्र सरळ गेला सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी गेलेला हा खणखणीत चौकाराच्या साह्यानं वधारली धावसंख्या धावपटलावरती 14 लॉस ऑफ 1 विकेट्स 1 बाद 14. वैयक्तिक कोट्यातील पहिलं
दुसऱ्या षटकातील पुढचा चेंडू अतिशय सुरेख ताकदीचा वापर टायमिंग प्रॉपर यावेळी मी करणार नाही चुकी दाखवला दमकम उघडला बॅटचा तोंड बिरकावला चेंडू 6 धावांसाठी आलेला आहे गगनचुंबी षटकार क्रिकेटचा टेनिस क्रिकेटचा नाद एकदम कडक आहे आणि त्याच प्रकारे फटका दाखवला चेतन सलामीसाठी प्रवेशद्वारावरती आलेला हा फलंदाज नाव आहे चेतन सावरकर मला वाटतोय समीर अत्तारच्या विरोधात खेळलेली मॅच समीरला आठवत असेल जेएनपीटीच्या मैदानावरती चेतन सोबत आज एका टीम मध्ये खेळताना दिसत आहेत दोघे विरोधात खेळायचे 2 वर्षापूर्वीचा तो सामना जेएनपीटीच्या अद्यावत मैदानावरती ज्या वेळेला समीर अत्तारनं उत्तम फलंदाजी केली होती चेतननं उत्तम फलंदाजी केली होती चेतन सावरकर मधून खेळत होता तर समीर अत्तार आपल्या उरणच्या पश्चिम विभागातून केगाव मधून खेळणारा हा तोच समीर अत्तार अतिशय चांगल्या प्रकारच्या फलंदाजीचे नमुने नजराने पाहायला मिळाले एक विशिष्ट उंचीवरती चेंडू फेकला आणि निश्चित इथं मात्र 22च्या स्वरूपामध्ये क्वालिफाईड पंच इशारा करतायत एका वांतर 1 धावसंख्येमध्ये भर पडतोय अतिरिक्त 1 धावसंख्येबरोबर धावसंख्या वधारली गेली धावसंख्या धावपटालावरती 21 एक चौकार एक षटकाराचा समावेश आहे आणि अगदीच 21 मधून जर या मायनस केल्या तर निश्चित बाकीच्या सर्व म्हणजे 2 षटकार आणि 1 चौकार 16 आणि बाकीच्या सर्व 1-1-1 अशा प्रकारची धावसंख्या आहे थोडासा संत परंतु एका फटक्यानं मात्र एक रंगत या सामन्याला या खेळाला आणली परत एकदा समीर अत्तार अजूनही ज्याच्या बॅटला सूर गवसला नाही अतिशय सुरेख मारलेला चेंडू का होणार निश्चित चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर द सिक्रेट ट्रेडिंग ब्रँडेड सिक्सर खणखणीत षटकार लगावला करा परंतु त्याचबरोबर या षटकाराच्या साह्यानं आतापर्यंत या समीर अत्तारच्या नावावरती 1 षटकार 3 एकेरी जवळजवळ 9 धावसंख्येवरती 5 चेंडू फेस झाला तर चेतन एक षटकार 1 चौकाराच्या साह्यानं 5 चेंडूंमध्ये 11 या धावसंख्येवरती खेळतोय आणि साईच्या कोट्यावरती 1 षटकार आहे आपण षटकारांचा जर विचार केला मी म्हटलं होतं की दोन्ही मातब्बर फलंदाज उरण टेनिस क्रिकेट मधून आहेत एकीकडे चेतन एकीकडे समीर या वेळेला मात्र 2 षटकांचा खेळ संपला धावसंख्या धावपटालावरती दिसत आहेत 28 27 1 बाद 27 1 लॉस 27 चेंडूंचा खेळ संपला विनर ही मॅच सुरू आहे सामना सुरू आहे खेळामध्ये खेळातील कौशल्य आणि या वेळेला परत एकदा वैयक्तिक कोट्यातील दुसरं स्वतः कर्णधार सोहेल धार पवार गोलंदाजी ट्रॅक वरती पहिले 6 अस्त्र फेकले होते प्रतिस्पर्धी टीमला धावसंख्या दिल्या होत्या फक्त 9 त्यामध्ये साईज सारखा एक मातब्बर मोहरा टिपला गारद केला त्याला तंबूचा रस्ता दाखवला परत एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती येतोय हॅव्हलेन एंड कडून मारा करतोय खरं तर वाडा एंड कडून मारा करतोय हात सोहेल धार पवार पंचांच्या डाव्या हातानं राऊंड द विकेटनं लेफ्ट आर्म राऊंड द विकेटनं मारा करतोय फलंदाजी मार्क वरती चेतन सलामीचा चेतन आतापर्यंत 5 चेंडू खेळला 1 षटकाराचा समावेश तो चेतन अगोदरच शफल होण्याचा प्रयत्न ऑफस्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू या वेळेला मात्र निश्चित चेंडू सरळ गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची जर गुणवत्ता बघायची आपल्याला असेल तपासून तर निश्चित उत्तम योग्य त्या पॉइंट्स वरती योग्य त्या ठिकाणी चेंडूचे फेकी करताना आणि म्हणूनच गोलंदाजीतून आणि फलंदाजीतून सोहेल धार पवारचा नाव आज आपल्याला टेनिस क्रिकेट मधून उरणच्या टेनिस क्रिकेट मधून अतिशय सुंदर दिला फटका चेंडू पाठवला चेतनच्या बॅट मधून आलेला एक दर्जेदार डीप एक्स्ट्रा कव्हर कडे टोलवलेला एक खणखणीत षटकार
यल 2023-24 साठी 2023-24 आणि यातील पहिल्या दिवसातील तिसऱ्या पर्वातील तिसरा सामना. परत एकदा आडव्या पट्ट्यानं मारण्याचा प्रयत्न. आता 3 वेळा प्रयत्न केले चेतनचा स्ट्रॉंग झोन आणि या वेळेला तशाच प्रकारे प्रयत्न करताना असफल. इथं मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली. आतापर्यंत चेंडू संपले गेले 3. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा षटकार आणि तिसरा निर्धाव. काहीसा कानमंत्र देतोय समीरची आत्ताची बॉडी लँग्वेज आणि त्याचबरोबर जर आपण बघितलं 2 ते 3 वर्षापूर्वी समीर किंबहुना 5 ते 7 kg कमी वेटनं असेल. यावेळेस उत्तम सराव, क्रिकेटला टेनिसला दिलेला वेळ, टायमिंग, अतिशय सुरेख शॉर्ट फुल टॉच चेंडू दिला विरकावून चेंडू पाठवला सीमा रेषेच्या बाहेर. RNG वायफाय केबल नेट बिग 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 सिक्सर. शॉर्ट फुल टॉच चेंडू होता. आडव्या पट्ट्यानं कमरेच्या सहाय्यानं वाकून मनगटाची ताकद वापरली, टायमिंग दिला, प्रॉपर ताकदीचा केला वापर. एक मोठा फटका आला बॅट मधून स्क्वेअर लेगच्या दिशेनं बिरकावलेला खणखणीत षटकार. षटकाराच्या सहाय्यानं धावसंख्या 39 धावपटलावरती दिसत आहेत. आता मात्र या षटकातील पुढचा चेंडू सोहेलच्या या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला. सोहेल धार पवारच्या या गोलंदाजीतून 4 अस्त्र फेकले, 4 मधून 2 डॉट जरी गेले असतील तरी 2 मोठे फटके आले. 12 पहिला षटक टाकला होता 6 रनांमध्ये 9. एक सफलता, एक मोठा विकेट प्राप्त केला होता. यावेळेस मात्र निश्चित जोरदार अपील होता. अपील मात्र यावेळेला निश्चित फेटाळला गेला आणि आपण जर पाहू शकाल तर अद्विक स्पोर्ट्स उरणवरून खेळणारा यष्टरक्षकाचा अपील होता. खेळमिलीच्या वातावरणात तो अपील. 5वा चेंडू फेकला आणि त्याच्यानंतर लास्ट टू गो, शेवटचा चेंडू 1 टू गो सोहेल. परत एकदा अतिशय सुरेख. काय होणार, थोडासा फंबल होतोय खरा पण सोहेल अतिशय सुंदर झेल. तर या झेलचं कौतुक करावं तेवढं थोडं. इथं पकडला गेला झेल, परतावं लागेल या फलंदाजाला चेतनला. बॅक टू पॅव्हिलियन. तीन षटकांचा खेळ संपला. वैयक्तिक 2 षटक फेकली या सोहेलनं प्रतिस्पर्धी टीमला धाव संख्या दिल्या 12. एक सफलता प्राप्त केली. म्हणजे आतापर्यंत 12 चेंडूंची फेकी केली सोहेल धार पवारनं आणि जवळजवळ 12 चेंडूंमध्ये 21 धावा देऊन 2 मात्र मोहरे गारद केले चेतन आणि दुसरा साईश. म्हणजे सलामीला आलेले 2 मोहरे टिपण्यामध्ये निश्चित यश मिळालं आणि सोहेल मात्र या वेळेला 21 धावसंख्या प्रतिस्पर्धी टीमला देतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावरती 39, लॉस ऑफ 2 विकेट, 2 बाद 39. आपण पाहतोय श्रीराम समर्थ स्पेशल ज्यूस सेंटर कोपरोली उरण केलवणे. वेगवेगळ्या प्रकारच्या फ्लेवरनं आपल्याला ज्यूस या UPL मध्ये मैदानाच्या बाहेर घेता येईल. त्याचबरोबर झकास लस्सी, टेस्ट में बेस्ट अब्दुल चाचा आणि त्याचबरोबर त्यांच्याकडून या मैदानावरती कारण 8-7 दिवस चालणारी लीग शृंखला स्पर्धा आपल्या भेटीसाठी येईल. त्यावेळेला यांचा निश्चित आपल्याला आस्वाद घेता येईल. म्हणून स्पर्धा किंवा क्रिकेट फक्त खेळ नाही तर खवय्यांसाठी एक मेजवानी असतोय. चषकांचे आरास बघितले तर उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि त्याचबरोबर अव्वल क्रमांकाचा मानकरी ठरेल. चॅम्पियनला दिला जाणारा तो भव्य आणि दिव्य असा आकर्षक चषक फर्स्ट पहिल्या क्रमांकासाठी दिला जाईल. या वेळेला मात्र परत एकदा योगेश सरदेसाई NADचा खेळाडू पंचांच्या डाव्या हाताने मारा करेल. मोठी जुबिले जैन कडून मारा करतोय. मध्यम गतीचा गोलंदाज आहे. 8 ते 9 पावलांचं किंबहुना 10 पावलांचं ट्रॅक वरती ज्याचं पददालित्य दिसेल गोलंदाजाचं तर त्याला त्याचा बडीमार स्वीकारण्यासाठी क्रीज मध्ये सज्ज समीर अत्तार. अतिशय सुरेख. या वेळेला काय केला, फसवला. समीर अत्तारला परतावं लागेल.
झेल पकडला उत्तम आणि निश्चित इथं मात्र समीर अत्तार परतणार बॅक टू पॅव्हेलियन. समीर अत्तारची जागा भरून काढण्यासाठी आलेला आहे नेट नंबर 5. नवीन आलेला फलंदाज त्याचं नाव ऋषी नारंगीकर. आपण पाहिलं तर शरण्या टेनिस क्रिकेट मधून ऋषी नारंगीकर एक अष्टपैलू, उत्तम फलंदाजी, उत्तम क्षेत्ररक्षक, उत्तम गोलंदाजी म्हणून कैक वेळा किताब ज्यांनी जिंकलीत. अजूनही ज्याला स्ट्राईक प्राप्त होत आहेत आणि निश्चित या वल्याला मात्र स्ट्राईक कडे नवीन आलेला फलंदाजाचं नाव आहे निकेश. स्ट्रायकेनकडे निकेश एनएडीचा खेळाडू, एनएडी टू एनएडी, कारण तिकडे गोलंदाजी ट्रॅक वरती सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीतून सरदेसाई नाव आहे योगेश. सरस ठरेल का सरदेसाई? गोलंदाजी ट्रॅक वरती शॉर्टफुल टच चेंडू परत एकदा खोदून काढण्याचा प्रयत्न होता. पद्धत आली ते उत्तम होतं. क्रीज मात्र एक पाऊल सोडून निकेशनं आपल्या स्वतःचं खातं उघडलं. एक धावसंख्येनं धावसंख्या बदलली गेली. धावसंख्या धावपटलावरती 4 दशकात 40, लॉस ऑफ 3 विकेट्स, 3 बाद 40. आता स्ट्राईक एंडकडे चिरनेरचा वंडर बॉय नाव आहे ऋषी नारंगीकर. आपल्या बॅटची नजाकत आणि तिथे जर अगदी त्याच्या बॅटला सूर गवसला तर चौकार षटकारांची आतषबाजी या मैदानावरती पाहायला मिळेल या ऋषी नारंगीकरच्या. तोच ऋषी आणि मात्र हा स्वायर मारा, दूषित मारा, खराब मारा, अवांतर, व्हाईट बॉलचा इशारा राजू गरज. क्वालिफाईड पंचांकडून अवांतर एक धावसंख्येमध्ये भर पडतोय. योगेश देसाई आपल्या गोलंदाजीच्या कोट्यामधील हा तिसरा चेंडू फेकणार होता, परंतु आतापर्यंत तिसरा चेंडू मात्र अवांतर फेकला गेला. 2 चेंडू फेकले, एक सफलता प्राप्त झाली आणि प्रतिस्पर्धी टीमला धावसंख्या दिली 1. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न ऋषीच्या बॅट मधून. मी म्हटलं होतं ज्याची बॅटचा तोंड उघडला तर चौकार षटकारांची आतषबाजी पाहायला मिळेल. बॅट मधून आलेला एक आसमानी सुलतानी धावसंख्या. स्वतःचं खातं काय उघडावं. मिडल ऑर्डरला येणारे जे खेळाडू आहेत प्रशांत सर, खरं तर सांगायचं की या मिडल ऑर्डरला येणाऱ्या खेळाडूंसाठी जमेची बाजू काय असतोय तर फ्रेश येणारा जो मुख्य गोलंदाज असतो त्याची 2 षटकं संपलेली असतात. इथं मात्र तेच झालं. योगेश सरदेसाईच्या चेंडूचा खरपूस समाचार घेतला. पहिला चेंडू फेकला, 1 विकेट सफलता प्राप्त केली. दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव. तिसरा चेंडू स्वैर मारा केला. चौथ्या चेंडूचा आणि निर्णायक तिसऱ्या चेंडूचा खरपूस समाचार घेतला. ऋषीनं विरकावला चेंडू हवेत, हवाई सफर. परत एकदा अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न, रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न सक्सेसफुल. 1 धावसंख्या पळून काढली. दुसरी धावसंख्या सुद्धा. आकाश मात्र तोपर्यंत त्या चेंडूवरती धावतोय. 2 धावसंख्या सहजगत्या पूर्ण केल्या. 2 धावसंख्येबरोबर वैयक्तिक 8 तर सांघिक धावसंख्या धावपटलावरती 49च्या घरात. 49, लॉस ऑफ 3 विकेट, 4 विकेट, 3 विकेट्स, 3 बाद 49. अर्धशतकी केली होईल. 1 धावसंख्या अजूनही अपुरी आहे आणि निश्चित सांघिक अर्धशतकी केली पूर्ण करण्याचं मान. ऑफस्टिकच्या जवळून जाणारा चेंडू शफल होऊन मारण्याचा प्रयत्न, सरळ सरळा त्यांना खेळण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल, अयशस्वी. चेंडूचा निर्धाव. शेवटचा चेंडू, लास्ट टू गो, 1 टू गो. या वेळेला ट्रॅक वरती गोलंदाजी मार्क वरती असणारा योगेश एनएडी मधून सराव. इथं मात्र आता तीच सरावाची कसोटी लागली जातोय मोठी जुईच्या माई माऊली अक्कादेवी मैदानावरती. अतिशय सुरेख ऑफस्टिकच्या जवळून जाणारा चेंडू. क्वालिफाईड पंचांकडे अपील मात्र फेटाळला गेला. निर्धाव आणि परत एकदा बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव जातोय. 4 षटकं संपली जात आहेत आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावरती 49, 3 बाद 49.
कर्णधारानं लगेचच तो निर्णय घ्यावा आणि गोलंदाजी कुणाकडे तरी सुपूर्द करावी, कारण स्लॉगवर हाणामारीचं षटक तसं पाहिलं तर ज्या वेळेला आपण चेस करतोय धावसंख्या त्यावेळेस हा षटक फार महत्वपूर्ण असतोय, कारण या षटकामध्ये मोठमोठे फटके घेतले जात आहेत. परंतु समोरच्या बलाढ्य संघाला जर स्कोर मोठा उभा करायचा असेल तर याही षटकामध्ये ऋषी नारंगीकर त्याचबरोबर निकेश याला मात्र एक उत्तम खेळी करावी लागेल आपल्या टीमसाठी, ज्या टीमचं नाव आहे स्वर्गीय अनंत स्ट्रायकर, स्मिथ अँड अनंत स्ट्रायकर सचिन स्मृती जासई. परत एकदा गोलंदाजी मार्कवरती शेवटचं षटक घेऊन येतोय निमिष मोहिते. निमिष मोहिते दादरपाडा संघाकडून. खरं तर या निमिषला मी अलिबागच्या वाडगाव मध्ये झालेल्या ओपन टुर्नामेंट्स मध्ये बघितलं, ज्या वेळेला पंकज म्हणजेच बुम बुम माट्या याच्या विरोधात खेळत होता तोच निमिष मोहिते आता लीग मधून एका संघाचा द्विग स्पोर्ट्स उरण संघाचं नेतृत्व करतोय. तोच निमिष सरळ सरळ त्यांना खेळण्याचा प्रयत्न, खोदून काढण्याचा प्रयत्न, स्टेट ड्राईव्ह केला, चेंडू मात्र या ठिकाणी सोहेल धार पवार सोडणार नाही. एक धावसंख्या. म्हणजे जर पाहिलं तर संपूर्ण सामना कर्णधार म्हणून कर्णधार कसा असावा तर याच्याकडे आपल्याला अगदी सोहेल धार पवारकडे बघितलं जाईल. जवळ इथं मात्र निश्चित नाणेफेकीसाठी आमंत्रित केलं जाईल. विंदणे दिगोडे, मितान शिल्लेवन गावदेवी विंदणे आणि जय माता दी दिगोडे दोन्ही संघाच्या संघनायकाला शेवटचा पुकार. हे शास्त्र संपण्याच्या अगोदर दोन्ही संघांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. इथं मात्र एक धावसंख्या पळून काढली. बाईटच्या स्वरूपामध्ये एक धावसंख्येमध्ये भर पडतोय. संघ पोहोचतोय 51च्या घरात. अर्धशतकी सांघिक खेळी पूर्ण. परंतु खरं तर या मैदानावरती 50-60 धावसंख्या म्हणजे मोठा स्कोर म्हणता येणार नाही, कारण आता दुपारच्या अगदी 2 नंतरचे पश्चिमेकडील वारे वाहू लागतील आणि त्या वाऱ्यांचा साथ देणारी खेळी. या वेळेला अतिशय सुरेख गलीच्या दिशेने असणारा क्षेत्ररक्षक मात्र चेंडूचा स्पीड वेग कमी करतोय. एक धावसंख्या पळून काढली खरी. एक धावसंख्या बरोबर धावसंख्या धावपटलावरती 52 लॉस ऑफ 3 विकेट्स 3 बाद 52. या षटकातील पुढचा चेंडू निमिष मोहिते. पहिला चेंडू 1, दुसरा चेंडू 1, तिसरा चेंडू 1. ऋषी नारंगीकर. फुल टॉस चेंडू. उंची जास्त लांबी कमी. स्वतः यष्टीरक्षक धावतोय पलतोय धावतोय पलतोय. चेंडू शिमारी अगदी चेंडू भूमीला दान होतोय झेल. इथं मात्र चैतन्य तोपर्यंत चेंडूला फेल करतोय. 2 धावसंख्या 3 धावसंख्या पळून काढल्या आणि 3 धावसंख्या बरोबर धावसंख्या 55च्या घरात. अब तक 55 धावसंख्या डबल 5 3 बाद 55 धावसंख्या धावपटलावरती आहे. उद्याच्याही दिवसातील खेळ लवकर सुरू होईल, तर थेट प्रक्षेपणातून पाहणाऱ्या माझ्या सर्व संघ मालकांना आणि संघ नायकांना विनंती असेल की बरोबर 9 वाजता उद्याचा खेळ सुरू होईल. अतिशय सुरेख फुलटॉस चेंडू. खराब चेंडू. समाचार घेतला. निकेशच्या बॅट मधून आलेला एक दणदणीत षटकार. चेंडू लास्ट टू गो. शेवटचा चेंडू. आतापर्यंत 9 धावसंख्या प्रतिस्पर्धी 12 धावसंख्या दिल्यात निमेश मोहिते यानं. राईट आर्म ओव्हर द विकेट. परत एकदा मारलेला चेंडू. इथं मात्र डीप मिड विकेटच्या दिशेने असणारा क्षेत्ररक्षक मिसअंडरस्टँडिंग होईल का? निश्चित नाही. पकडला जातोय झेल. शेवटच्या चेंडूवरती मात्र या खेळाडूचा निकेशचा संपला जातोय खेळ. निकेश होणार बॅक टू डग आउट. इथं मात्र निश्चित धावसंख्या आहे त्या स्थितीमध्ये स्थिरावली जातोय. धावसंख्या आहे 61. 62 धावांचं आव्हान समोर ठेवलंय. ज्या टीम पुढे टीमचं नाव आहे अद्विक स्पोर्ट्स उरण. तर 62 धावांचा पाठलाग करताना कशा प्रकारे खेळ पाहायला मिळेल तोपर्यंत पाहूया. जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, जिथे असणार आहे नाणेफेकीचा कौल. एकीकडे असेल पिट्टू, दुसरीकडे असेल बाबू योगेश पाटील. याला विनंती असेल, चला या. एकीकडे आपल्याला पाहायला मिळतोय योगेश म्हणजे मितान शिल्लेवन गावदेवी विंदणे, तर त्याच्यासोबत प्रतिस्पर्धी म्हणून आपल्याला पाहायला मिळेल जय माता दी दिगोडे. एकीकडे पिट्टू तर दुसरीकडे बाबू. नाणेफेकीचा कौल मी विनंती करेन सन्माननीय पाहुण्यांमधून
अतिथी कक्षातून आदरणीय सन्माननीय अतिथी केतन किंवा कल्पेश मात्रे आपल्याला विनंती आहे आपण प्लीज या आणि नाणेफेकीचा कौल होईल दोन्ही संघांना. तुझ्याकडून ज्या खेळाची अपेक्षा आहे ती तुझ्या चाहत्यांना पाहायला मिळेल असंही अपेक्षा व्यक्त करतो आणि कॉम्बॉक्स कडे जातोय. जाऊया कॉम्बॉक्स कडे आपला आवाज असेल तत्पूर्वी जाऊया वाढदिवसाचा जोपर्यंत मैदान सजवलं जाईल तोपर्यंत बर्थडे आहे भाईचा. निखिल भाई म्हटलं तर या आयोजकांमधील एक मुख्य आयोजक. खरं तर त्यांच्या बाजूला राकेश कामोटकर हवेत आम्हाला. राकेश कामोटकर हे दोन मुख्य आयोजक आहेत. राकेश कामोटकर त्याचबरोबर रोशन भोपी. येस एका बाजूला रोशन नाही बंड्या नाही हे दोघे या ठिकाणी आनंद साजरा करतायत. तोपर्यंत निखिललाही अगदी जीपी न सुद्धा शुभेच्छा आलेल्या आहेत. न्यू मोठी जुई युवा मंच ऍडमिन प्रशांतजी पाटील प्रेस एंटरप्राइजेस कडून सहस्रलक्ष शुभेच्छा आणि निश्चित कामोठे जुईवरून शुभेच्छा आलेल्या आहेत. त्या शुभेच्छा स्वीकारल्या जातील. निखिल कडून त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त केले जात आहेत. तर चला प्रशांतजी पाटील यांना विनंती असेल प्लीज आपण सन्माननीय अतिथी कक्षात यायचं आहे. लक्ष आहे
62 धावांचं. चेंडू असणार आहे 30 माफ करा 30 चेंडूंमध्ये 62 धावांचं आव्हान पार करताना कशा प्रकारे अगदी निश्चित खेळ आपल्याला पाहायला मिळेल. कारण सलामीची जोडी मैदानात उतरताना दिसतोय. सलामीकडे आहे प्रमोद तर दुसरीकडे आहे निमेश. प्रमोद म्हटलं तर एक अष्टपैलू खेळाडू, यष्टरक्षक म्हटलं तर संपूर्ण लेफ्ट आर्म. अतिशय सुरेख मारलेला चेंडू बॅटच्या अप्पर एज घेतले. लॉंग स्टॉप दर्शवतोय. चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी आलेला आहे खणखणीत चौकार. आणि यावेळेस जर आपण पाहू शकाल चौकारानं स्वतःचं खातं उघडलं, परंतु जोखमीचा चौकार होता. बॅटच्या अप्पर एज लागली खरी, परंतु त्याच्यानंतर मात्र गलित असणारा क्षेत्ररक्षक सतर्क असता. अतिशय सुरेख प्रमोदच्या बॅट मधून चौकारानंतर आलेला हा एक मात्र खणखणीत षटकार. स्मिथ अँड अनंता स्ट्रायकर्स, सचिन स्मृती जासई संघाकडून साईश गोलंदाजी मार्क वरती आला. फलंदाजीतून काही यश संपादित करता आलं नाही. एक षटकार लगावला करा, परंतु त्याच्यानंतर इथं मात्र कुठंतरी त्याला गोलंदाजीतून 2 अस्त्र फेकताना 10 प्रतिस्पर्धी टीमला थोडासा महागडा ठरताना दिसतोय. राऊंड द विकेटनं मारा करतोय, पाहायला जातोय. पहिला चेंडू जसा होता निश्चित तशा प्रकारे, आणि मात्र हा नो. परत एकदा बॅक टू बॅक दुसरा. दीपक पाटील क्वालिफाईड पंच यावेळेला पंच म्हणून जात आहेत. इथं मात्र नो. चेंडू पडण्या अगोदरच पंचांकडून इशारा आला, येस दिस इज नो. हा नो चेंडू आहे, अवांतर चेंडू आहे, आणि अवांतर चेंडूवरती 1 धावसंख्या, त्याचबरोबर पलून काढलेली 1. अनवधानानं संक्रांतीच्या अगोदरच मिळालेला हा 2 धावांचा बोनस. 12 धावसंख्या धावपटलावरती आहेत. आता 50 धावांची आवश्यकता उर्वरित काही चेंडूंमध्ये. समीकरण जवळ येण्यासाठी मोठे फटके, परंतु तेवढीच भेदक गोलंदाजी. लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं मारा करतोय. पंचांच्या डाव्या हातानं मारा करणारा गोलंदाजाचं नाव आहे साईश. हलकासा कट करण्याचा प्रयत्न सफल ठरला, आणि इथं मात्र निमिष मोहिते फंबल होतोय. चेंडू सरळ गेला यष्टरक्षक चेतनच्या हातामध्ये निर्धाव. तसं पाहिलं तर चेतन सावरकर मधून सुद्धा यष्टिरक्षक म्हणून असतोय. आत्ताही इथं आपल्याला यष्टिरक्षक तो चेतन. फुल टॉस चेंडू कर्पूस समाचार डीप मिड विकेट क्षेत्र निवडला. चेंडू जातोय जप 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 करीत सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी आलेला आहे खणखणीत चौकार. मीमांसा करतायत, निरीक्षण करतायत. अनुमान लावला जाईल तोपर्यंत अतिथी कक्षातील काही पाहुणे आहेत, बाहेरी पाहुणे आहेत, जे निश्चित आपल्या या मंचाकडे दिसतील. आपण अगदी जर विचार केला तर राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा अशा कोणत्याही प्रकारचा क्षेत्र या आयोजकांनी सोडला नाही. उरणमधीलच नाही तर पनवेल, रायगडमधील दिग्गज, अलिबागमधील छोटम शेठ अशा कैकांना आग्रहाचं निमंत्रण दिलं. येत्या 7 दिवसांमध्ये ज्यांची वर्णी दिसेल, या लीग मध्ये ज्यांचं शुभागमन निश्चित असेल. खरं तर पडताळणी केली जातोय, कस लावला जातोय. हा चेंडू शालिवान दगडावरती घासला जातोय. निर्णय हा 52 कशी आहे का, स्थल आहे का, आणि निश्चित फेअर डिलिव्हरी, लीगल डिलिव्हरी आहे. धावसंख्या धावपटलावरती आहेत 16. 3-4 चेंडूचा खेळ संपला. त्याच्यामध्ये 2 चौकार, 1 षटकाराचा समावेश आहे, 1 एकेरी. येस, अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न. यावेळेस त्याचे चेंडू मात्र निवडतोय झोन. फाईन लेगच्या दिशेनं गेलेला हा आलेला परत एकदा निमिष मोहितेच्या बॅट मधून आलेला खणखणीत चौकार. वीस धावसंख्या धावपटलावरती, आणि अगदीच जर आपण पाहिलं तर
खरं तर हे धुराचे लोंढे बघितले की आपल्याला आठवण येत असेल 4-5 वर्षापूर्वी पंजाब कॉन्वेरला लागलेली ती भयंकर आग. सतर्क राहणं गरजेचं आहे. इथं मात्र टायमिंगचा वापर आणि त्याचबरोबर ताकदीचाही वापर केला. चेंडू पाठवलाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. UPL सीझन 3 मधला एक दर्जेदार बँडेड षटकार. सबसे कातिल अंपायर दीपक पाटील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आजच्या या सामन्याचं कारण हा सामना असणारा विनर विनर याच्यातून जिंकणारा याला सुद्धा संधी असणार आहे, परंतु हारणारा सुद्धा याला सुद्धा संधी आहे. हा डू ऑर डाय सामना नसणार आहे. या सामन्यामध्ये मात्र आपल्याला कसम मात्र एक असणार आहे. यांच्यामधून जिंकणारा ज्याला एक सामना खेळण्यासाठी कमी निश्चित मिळणार आहे. सर दीपक पाटील अनफिट आहे. डॉक्टरने सांगितलंय रेस्ट घ्या, पण क्रिकेट त्याला रेस्ट घेऊ देत नाही. क्रिकेटची आवड आणि त्यासाठी ग्राउंडवर आलेले आहेत. निश्चित या व्यावसायिक समालोचन किंवा पंच म्हणून ऑफिशियल्स म्हणून काम करताना दिला जाणारा मानधन बिदागिती काय असतोय, 1000 किंबहुना 1500, 2000, 2500, 3000, परंतु आपलं आयुष्य फार मौल्यवान आहे. मी वारंवार सांगत असतो प्रशांत सर की टाइम इज मनी बट लाईफ इज परचेस. फार मौल्यवान आहे आयुष्य. आणि मी मगाशीच उल्लेख केला, खरं तर बाबूही काही कमेंट्स देऊ शकला नाही, अभिप्राय देऊ शकला नाही. तर त्याच्यासोबत पिट्टूनं जर नाणेफेकीचा कौल जिंकला असता तर तो अभिप्राय देण्यासाठी निश्चित तयार होता. तर पिट्टूही अनफिट आहे. नागावमध्ये खेळण्यासाठी जात असताना मला वाटतं ज्याला अनवधानानं समोर येणाऱ्या एका बायकरनं टक्कर दिली, काहीशी दुखापत झाली, हाताला थोडासा का होईना परंतु इजा झाली. आणि ज्या हातामधून अगदी बॅटला आपण ताकद वापरतोय तो ताकद वापरता येऊ शकत नाही, कारण तल हाताला एक प्रचंड मोठी जखम त्या पिट्टूच्या आहे. 28 धावसंख्या धावपटलावरती आहे. झेलभूमीला दान केला. इथं मात्र एक षटक आणि एक चेंडू संपला. दुसऱ्या चेंडूची फेकी करणारा गोलंदाजी ऋषी नारंगीकर. अतिशय सुरेख सरळ सरळ त्यांना खेळण्याचा प्रयत्न. संघ सुस्थितीत असताना कशा प्रकारे डिफेंड मध्ये खेळणं हे खऱ्या अर्थानं या प्रमोदला, कारण अनुभव आहे प्रमोदकडे. प्रमोद पाटीलने अनेक शतक लेदर मध्ये आणि टेनिस मध्ये पण मारलेले आहेत. 40 इयर्सचा हा खेळाडू आहे. आणि निश्चित प्रशांत मलिक सर त्याच्या खेळण्याची शैली जर बघितली आपण, लेदर मध्ये खेळणारा प्रत्येक खेळाडू हा तंत्रशुद्ध का खेळतोय याचं एक उदाहरण आपल्याला प्रमोदच्या खेळीकडे बघितल्यानंतर आपल्याला अनुभवायला आणि पाहायला मिळेल. ऋषी अतिशय परत सुरेख खोदून काढण्याचा प्रयत्न. बॅटफुटला चेंडू होता. चेंडू यष्ट्यांच्या अगदी यष्ट्या उकडून जाणारा चेंडू होता. धाव नाही मिळाली तरी चालेल, परंतु निमिष मोहितेनं सरते शेवटच्या क्षणाला विचार केला. स्वतः धावपट्टीवरती चेंडू ठेवला, गॅदर केला. क्षेत्र गोलंदाज स्वतः ऋषी नारंगीकरनं 0 या धावसंख्येची मोहर लागली गेली आहे. त्या स्थितीमध्ये स्कोर ऋषी नारंगीकर टू निमिष मोहिते. रायजिंग टू रायजिंग असं म्हटलं तर वावगं ठरलं जाणार नाही. अतिशय सुरेख ताकदीचा वापर केलाय. करा जाणार का? हो, यस, डेफिनेटली आलेला चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. आलेला एक दर्जेदार गगनचुंबी षटकार. षटकार हे मोठे फटके आपल्याला अद्विक स्पोर्ट्स कडून पाहायला मिळाले, कारण एक चौकार षटकार, परत चौकार षटकार, परत एकदा दुहेरी आणि त्याच्यानंतर 2 चेंडू गेले, परंतु आलाय बॅट मधून निमिषचा एक ब्रँडेड षटकार. निमिष 20 या धावसंख्येवरती खेळतोय स्वतः निमिष या षटकाराच्या साह्यानं. अतिशय सुरेख लूज, अतिशय संत गतीनं चेंडू फेकण्याचा प्रयत्न, मात्र चेंडूला दिली दिशा. स्क्वेअर लेगच्या दिशेनं पाठवला चेंडू. हवाई सफर 6 धावांसाठी आलेला खणखणीत. बाबूची टीम नंतर येणार आहे. योगेश नाव आहे पाटील विंदणेचा. निमेश, जरी हा खेळाडू अटॅकिंग आहे किंवा गोलंदाजी असो फलंदाजी क्षेत्ररक्षण असो, शांत डोक्याने खेळणारा हा खेळाडू आहे. डिसिप्लिनने खेळणारा खेळाडू आहे. अगदी ते असणं गरजेचं आहे, कारण संयमानं खेळ कधी कधी
प्रचंड मोठा खेळ होऊ शकतोय. इथं मात्र ऋषी नारंगीकर अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न. या वेळेला मात्र चेतन कुठंतरी हुकला. तोपर्यंत एक धावसंख्येला या ठिकाणी निश्चित अवांतर एक आणि पलून काढलेली एक. परत एकदा मकर संक्रांतीचा मिळालेला अद्विक स्पोर्टसाठी 2 धावसंख्येचा बोनस. धावसंख्या धावपटलावरती 43च्या घरात. आता 19 धावांची आवश्यकता असावी निर्णायक विजयासाठी. अजूनही 19 चेंडू शिल्लक. परत एकदा अतिशय हलकासा कट करण्याचा प्रयत्न मनगटाच्या साह्यानं. प्रमोदनं मात्र दिशा देण्याचा प्रयत्न सफल ठरला. गलीच्या दिशेनं असणारा क्षेत्ररक्षकानं केली नाही चुकी. इथं मात्र संयमनं म्हणजेच दादूनं चेंडूला फेल केली. आहे त्या स्थितीमध्ये स्थिरावला. स्कोर 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या धावपटलावरती आहे त्या स्थितीमध्ये बिनबाद 43च्या घरात. सर प्रमोद पाटील यांची बहीण नीलम पाटील ही पुण्यामध्ये क्रिकेट कोच आहे. तिला जर लहान वयामध्ये जर चांगले कोच किंवा चांगले मार्गदर्शन आणि पैसा असता तर ती इंडिया खेळली असती. परंतु आपली परिस्थिती गरिबीची असल्या कारणाने नीलम पाटील वरच्या लेवलला जाऊ शकली नाही. आणि खरंच प्रसिद्धीसाठी मित्रांनो फक्त स्किल असून फायदा नाही. तुमच्या पाठीमागे तुमची पार्श्वभूमी फार महत्वाची आहे. म्हणजे संगीत क्षेत्रात असाल तर तुम्हाला तुमचे बाजोबा, बाबा, काका, मामा कुणीतरी एक पार्श्वगायक आहेत का, एक उत्तम नावाजलेले. क्रिकेट खेळाडू असाल तर त्याच्यासाठी. आणि त्याचबरोबर सर्वांनाच नाही, किंबहुना काही अपवाद आहेत. नाहीतर काहींच्या मनामध्ये परत एकदा किलमिश निर्माण होईल की मग असं का. तर तसं नाही. परंतु प्रसिद्धीसाठी बऱ्याचशा गोष्टींची आवश्यकता आहे. नाहीतर काही कसे उत्तम कलाकार, उत्तम खेळाडू सत्य कथेच्या अंधारात पडलेले दिसत आहेत. त्यातील एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे संगीत क्षेत्रातील सुमन कल्याणपूरकर, जिचा आवाज लता दीदींपेक्षाही किंबहुना तिच्या एवढा गोड, दीदींसारखाच गोड, परंतु प्रसिद्धीच्याच होतात मात्र येता आलं नाही. आणि त्याचबरोबर त्याच्यासाठी बऱ्याचशा गोष्टींची निश्चित गरज असतो, आवश्यकता असतो आपल्याला प्रसिद्धीसाठी. इथं मात्र त्यांची जी बहीण आहे प्रमोदची, हिला जर एक चांगल्या प्रकारचे कोच आणि क्रिकेट म्हटलं तर आत्ताच विश्वचषकावरती सुद्धा आपल्या इंडियन टीमनं महिलांच्या, आणि तेव्हापासूनच अगदी मला वाटतोय ज्या वेळेला एखादा किताब दिला जातोय मॅन ऑफ द मॅचचा तर प्लेअर ऑफ द मॅच किंवा प्लेअर ऑफ द सिरीज असं ज्या किताबाला नाव. लेफ्ट आर्म हो द विकेट मारा करतोय. चेंडू विरकावला. निमेशच्या बॅट मधून आलेला एक दिमागदार फटका, षटकार. तर निमिषची ओपन मध्ये का नियुक्ती केली जातोय याचं एक उत्तम उदाहरण आहे. पहा, अलिबागला अगदी जाण्यापूर्वी एकदा का कारले किंड टाकलीत की वाडगाव लागतोय. त्या वाडगाव मध्ये होणाऱ्या ओपन टुर्नामेंट्स मध्ये तो सुद्धा आपण निमिष मोहितेला खेळताना बघितलंय. आणि म्हणूनच अशा एक गुणवंत आणि कीर्तिवंत खेळाडूंची निवड केली जातोय. त्यातील एक निमिष. या निमिषनं अगदी आपल्या बॅट मधून आतापर्यंत 3 षटकार, 4 षटकार आणि 1-2 चौकार एवढी प्रचंड मोठी पारी वैयक्तिक खेळतोय. 32 या धावसंख्येवरती पॉइंटच्या दिशेने ढकलून देण्याचा प्रयत्न. डीप एक्स्ट्रा कव्हर आणि पॉइंटच्या डीप कव्हर पॉइंटच्या दिशेने असणारा क्षेत्ररक्षक त्यावेळेला चेंडूला फील्ड करतोय. 2 धावसंख्या पलून काढल्या. 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या वैयक्तिक 34 तर सांघिक धावसंख्या 51च्या घरात. अजूनही 11 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी असेल. 3रं षटक प्रगतीपथावरती. 3ऱ्या षटकातील अजून फक्त 2 चेंडू संपलेत. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. म्हणजे जवळजवळ 16 चेंडूंचा खेळ बाकी आहे. लेफ्ट मोर अतिशय सुरेख परत एकदा मारण्याचा प्रयत्न. याही वेळेला केला टायमिंगचा वापर आणि ताकदीचाही वापर. दिला विरकावून चेंडू हवेमध्ये गेला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी. वरती आहे 57. 15 चेंडू 5 आणि या वेळेला मात्र चेंडू निर्धाव. आता समीकरण येऊन थांबतोय. 14 चेंडू 5 धावा. 5 धावा 14 चेंडू. एकदा का मॅच संपली की लगेचच आपण जय माता दी दिगोडे आणि त्याचबरोबर मितांश 11 गावदेवी विंधणे
गावदेवी विंदणेने मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. चेंडू भिरकावला, जाईल का निश्चित. इथं मात्र क्षेत्ररक्षण उत्तम करण्याचा प्रयत्न सफल ठरला. चेंडू भिरकावला. 6 धावांसाठी खणखणीत षटकार. या षटकाराच्या साहाय्याने विजयी खेळी करून इथं मात्र निमिषाने प्रमोद होतोय मैदानाच्या बाहेर. अतिशय सुंदर खेळी आणि खेळीचा नमुना नजरांना पेश केला. विजयी संघाचा हार्दिक अभिनंदन. परास्त झालेल्या संघाला पुनश्च पुढच्या सामन्यासाठी दिल्या जात आहेत शुभेच्छा. कुठेही जाऊ नका, कारण पराभव पत्करलेला संघ सुद्धा लुजर मधून विनर विजेता संघ म्हणजे किंबहुना दिगोडे किंवा विंदणे टीम सोबत हा चेतनचा संघ खेळताना दिसेल. या संघानं मात्र आजच्या दिवसातील सेमीफायनल मध्ये प्रवेश केलाय. अजूनही एक सामना जिंकला की अद्विक स्पोर्ट्स उरण होणार सुपर 6 साठी क्वालिफाय. 46 आश्चर्य वाटलं की कर्णधारांनी गोलंदाजी का नाही केली. तिसरं षटक तो टाकू शकत होता. अगदी निश्चितच कर्णधारानं मला वाटतं गोलंदाजी करणं खरं गरजेचं होतं, परंतु मैदानावरचे निर्णय हे कर्णधार स्वतः अंमलात आणतोय. तर लगेच सेकंड करायचा आहे आणि मैदानाचा ताबा मितान शिल्लेवन गावदेवी विंदणे आपण घ्यायचा आहे. सलामीची जोडी पेट्टू प्रथमेश मैदानावरती पाठवणार. तोपर्यंत कुठेही जाऊ नका. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपल्याला ऐकायला मिळेल मॅन ऑफ द मॅच चा किताब दिला जाईल. नो डाऊट नाव आहे निमिष मोहिते दादरपाडा. वैयक्तिक नाबाद 46 धावांची उत्तुंग पारी खेळला तो या मॅचचा ठरला मॅन ऑफ द मॅच. फुंडेगावचे हितचिंतक तुषार ठाकूर आपल्याला विनंती असेल की प्लीज आपण लगेचच या. सेकंड करायचा आहे लाईन अप करून. आणि मितान शिल्लेवान गावदेवी विंदणे आपल्याला विनंती असेल आपण लगेचच क्षेत्ररक्षण म्हणजेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. सलामीसाठी होईल, परंतु तत्पूर्वी जाऊया मॅन ऑफ द मॅच कडे. ज्या ठिकाणी 46 धावांचं योगदान देऊन नाबाद